ती येणार म्हणून महाराष्ट्र ज्याची वाट पाहत होता ती मनसेची ब्लूप्रिंट आज घटस्थापनेच्या मुहूर्तावर प्रकाशित होते। षण्मुखानंदमध्ये राज ठाकरे या ब्लूप्रिंटचं अनावरण करणार आहेत। जगाला हेवा वाटेल असं महाराष्ट्र घडवूया, हो हे शक्य आहे असं म्हणत राज ठाकरे मतदारांना नवी साथ घालणार आहेत। घटस्थापनेला मनसेच्या ब्लूप्रिंटचं प्रकाशन, महाराष्ट्र विकासाच्या ब्लूप्रिंटची उत्सुकता शिगेला। जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडवूया, हो हे शक्य आहे। राज ठाकरेंची महाराष्ट्राला नवी साथ। 7 वर्षांनी अखेर तो दिवस उजाडणार आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या संकल्पनेतील महाराष्ट्राच्या विकासाचं चित्र आता मतदारांपुढे मांडलं जाणार आहे। गेली 7 वर्ष राज ठाकरेंच्या या संकल्पनेवर काम सुरू होतं। 40 तज्ञांच्या कोर ग्रुपनं अनेक बाबींचा तपशिलात अभ्यास करून ही ब्लूप्रिंट तयार केली आहे। टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, रिलायन्स यासारख्या मोठ्या उद्योग समूहातील वरिष्ठ अधिकारी तसंच बांधकाम, आयटी, प्रसार माध्यम या क्षेत्रांमधील नामवंतांनी केलेल्या सूचनांचा समावेश या ब्लूप्रिंटमध्ये करण्यात आलाय। सुमारे 2 तासाच्या ब्लूप्रिंटचं सादरीकरण स्वतः राज ठाकरे करणार आहेत। ब्लूप्रिंट जाहीर करायची माझी ऑफिशियल तारीख आहे 25 सप्टेंबर, ज्या दिवशी घटस्थापना आहे, नवरात्राचा पहिला दिवस आहे आणि त्या दिवशी मी ब्लूप्रिंट ही महाराष्ट्रासमोर आणेन। सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार कुणाच्या धोरणांवर टीका करून वाद निर्माण करण्यापेक्षा महाराष्ट्रातील समस्या आणि प्रश्नांवर सकारात्मक पद्धतीनं उपाय सुचवण्यात आलेत। विकासाच्या योजना प्रत्यक्षात आणण्यासाठी निधी कसा उभारता येईल यावर सर्वाधिक भर देण्यात आलाय। त्यासाठी नैसर्गिक साधन स्रोत, सेवांवर कर आणि दर आकारणीची शिफारस करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय। विकास संकल्पना आणि निधी उभारणीमध्ये लोकांचाही सहभाग असावा, पीपीपी म्हणजेच पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप मॉडेलची शिफारस करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे। पाणी, आरोग्य, शिक्षण, पायाभूत तसंच मूलभूत सोयी सुविधा असे सुमारे 11 विभाग तयार करण्यात आलेत। महायुती आणि आघाडीत जागा वाटपाच्या वादामुळे या 4ही पक्षांची प्रतिमा थोड्याफार प्रमाणात मलिन झाली आहे। यावेळीच विकासाचा दावा करणारी ब्लूप्रिंट जनतेसमोर येते, त्यामुळे मनसेला याचा राजकीय ॲडव्हान्टेज मिळण्याचा अंदाज तज्ञ व्यक्त करतायत। लोकसभा निवडणुकीत मनसेचा दारुण पराभव झाला होता, त्यामुळे कार्यकर्त्यांमध्येही काहीशी मरगळ होती। पण आता पुन्हा ब्लूप्रिंटच्या निमित्तानं मनसेचे नेते आणि कार्यकर्त्यांमध्येही उत्साह निर्माण झालाय। विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपाच्या मुद्द्यावरून आघाडी आणि महायुतीमध्ये सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर मनसे एक वेगळा मार्ग चोखाळून ब्लूप्रिंटच्या माध्यमातून आपलं निराळेपण सिद्ध करू पाहत आहे। महाराष्ट्राच्या जनतेसमोर ब्लूप्रिंट सादर करून राज ठाकरे राजकारणात एक वेगळा नकाशा रेखाटण्याच्या तयारीत आहेत। घटस्थापनेच्या दिवशी ब्लूप्रिंटचा सोहळा करून राज ठाकरे एक वेगळी घटना बनू पाहत आहेत। दिनेश दुखंडे, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।